जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे, फातिमा शेख, सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करते. साठे शिक्षण संकुलाच्या कार्यक्रमाला मी नेहमीच उपस्थित असते. कुठलाच कार्यक्रम मी सोडत नाही. आणि साठे शिक्षण संकुलाचं असं एक ते समाज उपयोगी उपक्रम नेहमी घेत असतात. तर आज महिला पालक मेळावा, हळदी कुंकू आणि सगळ्याच एकूण तुमच्या काही स्पर्धा पण आहेत असं मी ऐकलंय. तर त्या सगळ्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय भोसले सर, शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय शिवाजीराव चाटे सर, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मातोश्री चाटेताई, इथं वहिनी आहेत आणि अतिशय सुंदर असा स्टाफ, आणि जिने सूत्रसंचालन केलं तिच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण तिने अगदी कडक भाषेमध्ये सुंदर अशा पद्धतीचं सूत्रसंचालन केलेलं आहे. कारण तिथून गप्पा मारणं सोपं असतं आणि इथं आलं की पायाखाली घाम कधी येईल कळत नसतं. हा फरक आहे सर, आणि तुम्ही तसं तयार व्हायला पाहिजे असं मी माझं मत व्यक्त करेल. आता आमच्यासाठी सर जानेवारी महिना म्हणजे पर्वणी असतं. 3 तारखेला काय असते माय मावल्यांनो? सावित्रीबाई फुलेंची जयंती असते. त्याच्यानंतर मुक्ता साळवेंची जयंती येते. त्याच्यानंतर 9 तारखेला फातिमा शेख यांची जयंती येते आणि 12 तारखेला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती येते आणि 14 किंवा 15 तारखेला संक्रांतीचा सण येतो. संक्रांतीचा सण आला की जसं सरांनी सांगितलं की काहीतरी रूढी परंपरेला धरून त्या सणाच्या निमित्तानं महिला बाहेर पडली पाहिजे घराच्या. म्हणून मग एक 8-15 दिवस रथसप्तमी पर्यंत सगळे हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू असतात. सर एरवी कुठल्याही कार्यक्रमाला जाताना जाऊ का विचारावं लागते, इकडे येताना मात्र जाऊन येतो असं सांगतो. तो पण फरक आहे. जाऊ का आणि जाऊन येतो सांगण्यामध्येही खूप मोठा फरक आहे. आता प्रश्न असा आहे की सरांनी थोडासा विषय काढला म्हणून सांगते, पितृसत्ताक व्यवस्था आणि पुरुष प्रधान संस्कृती. पितृसत्ताक व्यवस्थेने पुरुषांना थोडंसं जास्त दिलं होतं. थोडंसं की चला पुरुष बाहेर पडला पाहिजे, 7च्या आत फिरला बाहेर गेला तरी चालेल, कुठं गेला तरी चालेल, न विचारता गेला तरी चालेल, थोडंफार व्यसन केलं असं थोड्याशा संधी जास्त दिल्या होत्या. पण पितृसत्ताक व्यवस्थेने, पुरुष प्रधान व्यवस्थेने आम्हाला थोड्या कमी संधी दिल्या होत्या. कमी संधी होत्या की बाईने संध्याकाळी घराच्या बाहेर जाता कामा नये, बाई साडीतच दिसली पाहिजे, बाईने कुंकूच लावलं पाहिजे, विधवा बाईने कुंकू नाहीच लावलं पाहिजे. ह्या ज्या काही आमच्या जाचक अटी होत्या त्या काही प्रमाणात सर आता व्यवस्थेनुसार शिथिल झालेल्या आहेत, हे मी मान्य करेल. पण आता तुम्हाला आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो. सर सावित्रीबाई जयंती आपण साजरी करतो का नाही? किती जणी येतात बरं मनाने सांगा? पटकन म्हणजे संधीचं सोनं करायला शिका. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहामध्ये पंचायत समिती हॉलमध्ये गेली, सगळीकडे पत्रिका फिरली. किती जणी येतो आम्ही? मग आम्ही कशाला ओरडतो पुरुषांच्या नावाने की आम्हाला जाऊ देत नाहीत म्हणून? तर आता ओरडायचं कमी आणि कृतीतून जास्त आणायचं. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कुठेही कमी नाहीत. मी नेहमी म्हणत असते महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही. आणि कंपॅरिझन लेवलला जर बघायला गेलं सर तर तुमच्यापेक्षा आमच्याकडे एक जास्त आहे बरं का वस्तू. आम्ही जगाच्या निर्मात्या आहोत. आमच्याकडे गर्भाशय आहे, आमच्याकडे गर्भाशयासारखा दागिना आहे आणि आम्ही जगाच्या निर्मात्या आहोत. मग आम्ही कमजोर कशा आहोत? डिलिव्हरी मध्ये काहीतरी किती हाडं मोडतात हे काय आता मी करेक्ट सांगू शकणार नाही, पण ज्या वेदना ती बाई सहन करू शकते त्या वेदना जगात कुणी सहन करू शकत नाही. इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे, फक्त तुमच्या ताकदीला बाहेर आणण्याचा प्रयत्न करा. सर जसं म्हणले की अतिशय उत्कृष्ट असं नियोजन महिलेचं असते. सर महिला घरामध्ये इंजिनियर असती, महिला घरामध्ये डॉक्टर असती, महिला घरामध्ये शिक्षक असती, महिला घरामध्ये काउन्सिलर असते. जेव्हा मुलगा आणि मुलगी भांडणं लागते तेव्हा तीच समजून सांगते. घरातलं व्यवस्थित व्यवस्थापन कोण करते? महिलाच करते. गोल गरगरीत भाकर कोण करते? महिलाच थापते. भाजीला किती तेल पाहिजे कोण करता? महिलाच टाकते. टाकते का नाही? पाव किलो तेल टाकते का एका भाजीमध्ये? नाही टाकत. म्हणजे तिला खूप बारकाव्याचं ज्ञान आहे. तिला खूप बारकाव्याचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या भरोशावरच ती बाहेर आणि घरात दोन्हीही ठिकाणी
उत्तुंग भरारी घेऊ शकते. म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. आता चाटे इंग्लिश स्कूल नेहमी कार्यक्रम घेते. आता ते मला वाटते नर्सिंगच्या पण मी त्या लाईटच्या लॅम्प लाईट कार्यक्रमाला आले होते. सुंदर असा कार्यक्रम झाला होता. तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आणि उत्कृष्ट पद्धतीचं दूध, अतिशय चांगल्या क्वालिटीचं दूध तुमच्या छोट्या छोट्या मुलांना पाजण्याचं काम ही शिक्षण संस्था करते. त्यांच्यासाठी तो जोरदार टाळ. आणि जिथं थोडंफार कमी दिसेल तर तिथं भोसले सर आहेतच आम्ही त्यांना सांगायला. आता भोसले सरांनी नवीनही एक उपक्रम हातात घेतला. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आनंदाचा उपक्रम आहे. आपली जी म्हणजे जिल्हा परिषदची जुनी शाळा होती, सर जी मोरकडीला आली होती, तर ती कशा पुनरुज्जीवनतीचं कसं करता येईल याच्यासाठी सगळी यंत्रणा काम करत आहे. कारण की त्याही शिक्षण संस्था चालल्या पाहिजेत शासनाच्या, आणि ह्याही चालल्या पाहिजेत. पण हे करीत असताना आम्हाला 2-3 कामं करावं लागतील. शाळेमध्ये कधीतरी सरांना भेटावं लागेल, पिरियड व्यवस्थित होतात का नाही बघावं लागेल, सरांच्या कम्युनिकेशन मध्ये राहावं लागेल, माझ्या लेकरामध्ये काही कमी आहे का, काही जास्त आहे का, याची पण चर्चा करावी लागेल. आमच्याकडे एक दिवस दुधात पाणी आलं तर आम्ही आरडून आहे आज पातळ आलं बरं का. पण मग तुम्ही किती मायमावल्यांनी पालक मेळावा वगळतात शाळेमध्ये येतात. तुम्हाला एवढंच आव्हान असेल की तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा, शाळेच्या कम्युनिकेशन मध्ये राहा. कारण तुम्ही आलात तर त्यांनाही बरं वाटतं की माता पालक आमच्या संपर्कामध्ये आहेत. दुसरा विषय, मुलगा आणि मुलगी भेदभाव करू नका. तिसरा विषय, विधवा परित्यक्तांमध्ये भेदभाव करू नका. ह्या सणाला माझा थोडासा हे असते सर, माझ्या कार्यक्रमाला मी सगळ्या विधवांना पण बोलवत असते, कारण त्यांचा काहीही दोष नसतो. एखाद्या घरातला जर माणूस गेला तर ती बाई अतिशय खंबीरपणे घर चालवत असते, अतिशय खंबीरपणे. पण महिला जर गेली तर सगळी कुटुंब व्यवस्था, आणि तो तिचा दोष नाही. विधवा होण्यामागे, परित्यक्त होण्यामध्ये हे सगळ्यांनी उपलब्ध झालेले आहे. ह्या चाटे सरांनी उपलब्ध करून दिली, तर ह्या संधीचा पूर्णपणे फायदा घ्या, खेळा, आनंदाने व्यक्त व्हा, एवढेच या ठिकाणी म्हणेल. मी जास्त भाषण आज करणार नाही, जेवढं केलं तेवढं पुरं एवढंच. पण आम्ही जे काही सामाजिक उपक्रम करतो त्याच्यामध्ये तुम्ही येत जावं, थोडा बदल घडवत जावा, हे अशा पद्धतीचे विनंती वजा आव्हान मी तुम्हाला करेन. कारण की मला भोसले सरांना वाटतं की सगळ्या महिलांनी रस्त्यावर यावं. आज अनुष्का प्रकरणामध्ये आमचा कॅन्डल मार्च आहे. महिला तिथं दिसतच नाही, ठरलेले चेहरे असतात सर. आपल्या मुलींना पण पाठवायची आम्ही हिंमत, नको तिथं माणसं असतात कशाला जायचं. पण जेव्हा आपल्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा कळतं हे करणं गरजेचं आहे. मग हे जे काही सामाजिक उपक्रम आहे ते चालवण्यासाठी आमची टीम आहे, तुमच्याही सहकार्याची गरज आहे. एवढंच मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी हिरिरीने पुढे यावं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घ्यावं, एवढी तुमच्याकडून अपेक्षा करते. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दलही धन्यवाद मानते. जय भीम, जय संविधान, जय जिजाऊ, जय सावित्री. किती रडलं तरी करणार, म्हणजे रडणार नाही म्हणा. आपल्या महिलाची जाहीर माफी मागतो की आपल्या कार्यक्रमाला वेळ देऊन त्या वेळेच्या आत कार्यक्रम मी करू शकलो नाही चालू, त्याबद्दल मी सर्व महिलाची सर्वप्रथम माफी मागतो.
आपला सर भारतीय टाइमच असा आहे, आपण लोकांनी 1ला सांगितलं की ते 2ला येतात, 2ला सांगितलं की 3ला येतात. असं टायमिंग पक्का नसल्यामुळं आम्हाला आयोजकाली वेळेवर कार्यक्रम चालू करण्याच्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मी या ठिकाणी सर्व महिलांना सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी आपण कार्यक्रमाचा टायमिंगच 2 ठेवूया. 2ला जेवढे हजर असतील तेवढ्यावरती कार्यक्रम चालू करूया. कारण काय होते, काही जण 12:30-1चा टायमिंग दिला म्हणून 12:30-1ला येऊन थांबलेले असतात. अशा लोकांची गैरसोय होते. त्याबद्दल त्या लोकांची सर्वप्रथम मी माफी मागतो. हा माता पालक मेळावा हे निमित्त आहे. या ठिकाणी आपले जे पालक आहेत त्या पालकांची देखील एकमेकाची ओळख व्हावी, त्यांच्या आपसामध्ये चर्चा व्हावी, या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन केलं जातं. हा मेळावा आपण गेल्या 5 वर्षापासून सतत घेत आहोत. या ठिकाणी या कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे, त्यामुळे मी माझं जास्तीचं भाषण न करता सर्वजण आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांचे मी सर्वांना विनंती करतो आणि माझं या ठिकाणी 2 मिनिटाचं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. आजच्या चाटे इंग्लिश स्कूलनं आयोजित केलेल्या या खास महिलांसाठीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आणि तिळगुळ वाटप कार्यक्रमात आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, या केजच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माननीय सीताताई बनसोडे मॅडम, या संस्थेचे सचिव माननीय शिवाजीराव चाटे सर, या विचारपीठावर उपस्थित असलेले शिक्षकांजी, आमच्या मातोश्री आणि सर्व मान्यवर, या शाळेचे प्राचार्य, त्याचबरोबर सर्व शिक्षकवृंद आणि उपस्थित सर्व माता पालक आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आपण मान्यवर. तसं तर आपल्या सगळ्याला माहिती, मी जबरदस्त आंदोलन करत असतो, माहिती ना, माहिती का नाही? सगळे गप्पच बसले एकदम. आता इथं नाही करणार, घाबरायची गरज नाही. मॅडमला माहिती कधी करतो ते, इतर वेळी त्यांना भांडतानाच करतो फक्त, त्याच्यामुळे तेच नाही. मला सांगायचं की लाईटला सुद्धा दखल घ्यावी लागली, त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं जर नाही गेलं वेळेवर तर सर नक्की आंदोलन करतील. त्याच्यामुळे लाईट मी बोलायच्या अगोदर इथं आली हे मला सांगायचं होतं. हा हो, मला माहिती होतं लाईट कोण टाकणार आहे. आमचे विद्यार्थी जे होते त्यांच्या सौभाग्यवती इथं आहेत आणि त्या नक्की सांगतील, आता सर बोलणार आहेत लाईट लवकर टाका. काही का असत नाही, कोणीतरी कॉल केला आणि लाईट आली, आम्हाला आनंद यायचा नक्कीच. आमचे डिकले साहेब त्यांच्या सौभाग्यवती आहेत तिथं, त्याच्यामुळे काही सुचिताजी, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होतो. आजचा हा कार्यक्रम शाळेनं आयोजित केलेला आहे. निमित्त जरी काही सांगितलं असलं तरी 1-2 गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे, कारण इथं बोलवलंय कारण निव्वळ शोभेची वस्तू बनवू नये असं वाटतं मला. पहिली गोष्ट संक्रांत. आपल्याला माहिती आहे भारतीय सण उत्सवामध्ये वर्षभर हा एक सांस्कृतिक सण उत्सवाचा देश आहे. वर्षभर आपले सण उत्सव चालतात आणि या वर्षाचा, नवीन वर्षाचा पहिला सण तिथीनुसार नव्हे तर तारखेनुसार. कधीच हा सण तिथीनुसार येत नाही, बाकी सगळे तुमचे सण हे तिथीनुसार आहेत. एकमेव हा सण आहे जो तारखेनुसार तुम्हाला 14 किंवा 15 तारखेला साजरा करावा लागतो. एक तर 14च, पण कधीतरी थोडासा टायमिंग बदल झाला तर 15 तारीख. याचं कारण काय समजून घ्या जरा. आपल्याला माहिती, सूर्य जो एक या विश्वाचा सगळ्यात प्रमुख माध्यम आहे, हा आपल्या जाग्यावर आहे आणि पृथ्वी आपली परिभ्रमण आणि परिवलनच्या तिच्या ज्या गती आहेत त्याच्यामुळे